नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. काय शिकलो होतो? हायड्रोजन स्पेक्ट्रम शिकलो होतो. माफ करा, भरपूर व्हिडिओ शूट करतो त्याच्यामुळे आठवत नाही मागच्या लेक्चरला काय केलं होतं. त्याच्या अगोदर आपण ॲटमची रेडियस काढली होती, ॲटमची व्हेलॉसिटी काढली होती, तो इलेक्ट्रॉन कितीच्या स्पीडने फिरतो, तर पहिल्या ऑर्बिटचा रेडियस किती आहे हे आपण सगळं बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी काढणार आहोत. तो जो इलेक्ट्रॉन आहे असा ऑर्बिटमध्ये जो फिरतोय, पहिल्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, तर प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची काही ना काहीतरी एनर्जी असणार. कारण जर एनर्जी असेल तरच त्याला आपण बाहेर काढू शकतो. तर ती एनर्जी आपण कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी आपण नील्स बोहरचं पॉस्ट्युलेट यूज करूया. कशी एनर्जी काढतो? पहिलं मी काय करणार आहे, कायनेटिक एनर्जी काढणार, नंतर पोटेन्शियल एनर्जी काढणार, दोघांची ॲडिशन करणार आणि तुमच्यासमोर टोटल एनर्जी ठेवणार. पहिला काढतो कायनेटिक एनर्जी. त्यासाठी मी बोहर्स पॉस्ट्युलेट यूज करतो. बोहर्स पॉस्ट्युलेट या काकाने काय म्हटलं होतं? या काकाने म्हटलं होतं की जर इलेक्ट्रॉन असं फिरत असेल तर एक आउटवर्ड फोर्स आणि एक इनवर्ड फोर्स, हे दोन फोर्स असतात. बाहेरच्या दिशेने असतो mv²/r आणि आतमध्ये असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे दोन फोर्स इक्वल असतात म्हणून तो गोल 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 फिरत असतो. याचाच यूज करतो. mv² डिवायडेड बाय r, मास ऑफ इलेक्ट्रॉन, रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू, इकडे बघा, जर हे माहीत नसेल तर तुम्ही पहिला ती व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये एकदम मस्त मक्खन जसं मी एक्सप्लेन केलेलं आहे, रेडियस कसा काढायचा, व्हेलॉसिटी कशी काढायची, ते जर माहीत असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ कळेल. ओके. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढला होता. तो होता 1/4πε0. दोन चार्जेसची व्हॅल्यू e² आणि हा ॲटॉमिक नंबर डिवायडेड बाय r² n असा फॉर्म्युला होता. त्याच्यामध्ये आरला आपण एक कॅन्सल केला होता. ठीक आहे, कॅन्सल केला आहे मी, इथूनच पुसटून टाकतो, कॅन्सल केला. त्याच्यानंतर काय करतो, कायनेटिक एनर्जीचा आपला सालोसाल वर्षानुवर्षे हा एक फॉर्म्युला आपण यूज करत आलो आहोत, जो सालोसाल चले. 1/2 mv². इथं mv² आहे पण 1/2 कुठं आहे? आता काय करायचं? अरे दोन्ही साईडनं 1/2ला मल्टिप्लाय करा. याला 1/2 मल्टिप्लाय केलं, याला 1/2 मल्टिप्लाय केलं, ही झाली कायनेटिक एनर्जी ऑफ अ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन nth ऑर्बिट. 4 टू जा 8 ze², 4 दुनी 8, 8πε0 रेडियस ऑफ nth ऑर्बिट. दिस इज अ कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन nth ऑर्बिट. चला, कायनेटिक एनर्जी काढली. आता पोटेन्शियल एनर्जी काढूया. पोटेन्शियल एनर्जी इज स्टोर्ड ड्यू टू वर्क डन, आणि वर्क डनचा फॉर्म्युला आहे V × Q. 9वी पासूनचा फॉर्म्युला किंवा इलेक्ट्रिसिटीच्या लेसनमध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये हा फॉर्म्युला झालेला आहे. वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. V व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 मल्टिप्लाय बाय चार्जची व्हॅल्यू इथे आहे इलेक्ट्रॉन डिवाइड बाय डिस्टन्स म्हणजे r. हा फॉर्म्युला इथं मी ठेवतो. 1/4πε0 E डिवायडेड बाय r. त्याच्यानंतर Q म्हणजे पण आपल्या इथं चार्ज कुठला, इलेक्ट्रॉनच आहे. मग Qच्या इथं पण मी याला रिप्लेस करतो आणि इलेक्ट्रॉन ठेवतो मल्टिप्लाय बाय E. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू E × E² डिवायडेड बाय 4πε0 r. हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. पण हा एका इलेक्ट्रॉनसाठी झाला. जर आपल्याला अनेक इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर हा झाला हायड्रोजनला तर एकच इलेक्ट्रॉन आहे. हेलियम, लिथियम, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर, यांच्यासाठी काय करायचं, तर यांच्यासाठी आपण ॲटॉमिक नंबरने याला मल्टिप्लाय करायचं. कारण तेवढे आपल्याला इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. जो नंबर असेल ज्याच्याबद्दल बोलणार आहोत, लिथियमबद्दल बोलणार आहोत तर लिथियमचा नंबर आहे 3, इथं 3 ठेवायचा. सोडियमचा काढायचा असेल, सोडियमचा नंबर 11 आहे, इथं 11 ठेवायचा. आणि चार्जची व्हॅल्यू असते मायनस. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, देअरफॉर वी शुड यूज निगेटिव्ह साइन. अँड this is our potential energy. Now we are going to add both these energy to make it total energy. Okay, kinetic ze² 8πε0r प्लस हा निगेटिव्ह आहे, हा प्लस आहे, इथं टोटल होईल मायनस ze² डिवायडेड बाय 4πε0r. ओके. आता इथे काय करायचं बघा, आपण डिनॉमिनेटर सेम करूया. 8πε0rn, 8πε0rn, 4 आहे, 8 आहे. इथे जर 8 करायचं असेल तर याला मी दोघांना
2 ने मल्टिप्लाय करतो, आपलं इक्वेशन तयार होईल झेड स्क्वेअर 8 पाय इप्सिलॉन नॉट आर एन मायनस 2 झेड स्क्वेअर 4 टू 8 पाय इप्सिलॉन नॉट आर ए स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे, झेड स्क्वेअर 1 मायनस 2 मायनस 1 झेड स्क्वेअर 8 पाय इप्सिलॉन नॉट आर एन. दिस इज आवर टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. अभी रुको जरा, काम अभी बाकी है. आता आपल्या हा रेडियस आहे, त्या रेडियसची व्हॅल्यू आपण पुट करू. तर रेडियसचा फॉर्म्युला काय, ई नॉट एच स्क्वेअर, भरपूर सारे कॉन्स्टंट आहेत. त्याच्यानंतर पाय मास ऑफ इलेक्ट्रॉन, अजून एक काहीतरी राहिलंय ई नॉट एच स्क्वेअर मास ऑफ पाय इलेक्ट्रॉन. नंतर आहे झेड ई स्क्वेअर आणि ए स्क्वेअर आणि राहिला एन स्क्वेअर. राहिला एन स्क्वेअर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा याची व्हॅल्यू मी इथे पुट करतो. तुम्ही म्हणत असाल सर काय इक्वेशन आहे की चेष्टा आहे, एवढं मोठं इक्वेशन कुठं असतंय वय, ही इथे व्हॅल्यू भरतो. पण काय करणार, सॉल्व तर करावंच लागणार. पाय एम ई स्क्वेअर 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा. ओके, पायला पाय कॅन्सल झाला. ओके, हा पाय झेड स्क्वेअर आहे तो वरती जाणार, कारण डिनॉमिनेटरचा हा झेड स्क्वेअर आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो वरती जाणार. तो होणार मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय बाय झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय न्यूमरेटरला राहणार 8 इप्सिलॉन आणि इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर एचचा स्क्वेअर आणि हा आहे एन स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप झेड इंटू झेड स्क्वेअर होणार. नंतर ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर ई रेस टू 4 होणार. हा झाला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला. अभी रुको, अभी थोड़ा बचा है, अभी इसके बाद. ओके, आता बघा, जर ई ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे इलेक्ट्रॉनचं, काढून ठेवलेलं आहे सायंटिस्ट लोकांनी, 8 कॉन्स्टंट इप्सिलॉन कॉन्स्टंट प्लँक्स कॉन्स्टंट आहे. चेंज होणार काय आहे, चेंज होणार आहे झेड, चेंज होणार झेडचा स्क्वेअर, कारण ॲटम बदलला की झेडची व्हॅल्यू चेंज होणार, डिवायडेड बाय एन स्क्वेअर. तुम्ही कुठला ऑर्बिट यूज करताय त्याच्यावर पण डिपेंड आहे. ओके, आणि बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत, त्यांच्यात जर त्यांची व्हॅल्यू ठेवली तर त्याचं आन्सर येतं हे निगेटिव्ह साईन -13.2. हा जनरल फॉर्म्युला आहे टोटल एनर्जी, एका इलेक्ट्रॉनकडे किती एनर्जी असू शकते तर या फॉर्म्युलेने येते. अभी रुको जरा, इसके आगे भी है, इसके आगे भी है, इसके पीछे भी है, इसके आगे भी है, इसके पीछे भी है. ओके, समजा फर्स्ट ऑर्बिट असेल, फॉर फर्स्ट ऑर्बिट ऑफ पहिलं ऑर्बिट असेल, समजा हायड्रोजनचं फर्स्ट ऑर्बिट असेल, तर फॉर एन इज इक्वल टू 1 फर्स्ट ऑर्बिटसाठी एनची व्हॅल्यू 1 ठेवली. इलेक्ट्रॉन किती असतात, हायड्रोजनकडे एकच असतो. एनर्जी किती येणार, एनर्जी विल बी -13.2 ही एनर्जी येणार. फॉर सेकंड ऑर्बिट इथे 2 ठेवलात, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4. प्रत्येक ऑर्बिटची आपण व्हॅल्यू काढू. -13.2 डिवाइड बाय एन म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 ने याला डिवाइड केलं, 4 के 4, 4 त्रिक 12, 1 उरला पॉईंट, 4 त्रिक 12. तर एनर्जीची व्हॅल्यू आहे ना -3.3 युनिट लागेल. याला आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट, याला पण आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा 4 त्रिक 12, 1 उरला 2, 3.3 येणार. ओके, नेक्स्ट तुम्ही जर थर्ड ऑर्बिट जर यूज केला, तर एनर्जी किती येईल, तर -13.23 इथं 3चा स्क्वेअर किती येणार 9 ने डिवाइड करू, 9 1 जा 9 उरले 4, 42 झाले, पॉईंट दिला. 9 संग 54, 9 पाचा 45, 9 पाचा 9 चोक 36, 9 चोक 36, 36 42 6, नंतर 9 7 9 संग 54, तर अप्रॉक्सिमेटली 1.46 एवढी एनर्जी येणार थर्ड ऑर्बिटसाठी. अशी प्रत्येक ऑर्बिटची जर काढली, प्रत्येक ऑर्बिटची इन्फिनिटीपर्यंत काढली, तर या एनर्जीचा एक डायग्राम तयार होते, इंटरेस्टिंग डायग्राम होते. ते डायग्राम काय ते दाखवतो, पण त्याआधी याचा मिनिंग काय सांगतो तुम्हाला. पहिल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी तयार होते -13.2 इलेक्ट्रॉन. बघा हा पहिला ऑर्बिट, हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे एनर्जी किती असेल -13.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता निगेटिव्ह साईनचा मिनिंग काय, दॅट इलेक्ट्रॉन इज बाइंडेड टू न्यूक्लियस, तो न्यूक्लियसला बाइंडेड आहे.
म्हणून त्याच्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे. जर हा न्यूक्लियसला बाइंड असणारा इलेक्ट्रॉन तुम्हाला पुल करायचा आहे, जर बाहेर काढायचा असेल तर याची एनर्जी 0 व्हावी लागणार. जर याची एनर्जी 0 करायची असेल तर तेवढीच एनर्जी आपल्याला ऍड करावी लागणार, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला द्यावी लागणार, तर एनर्जी होणार 0. निगेटिव्ह 13.2 म्हणजे जर पहिल्या इलेक्ट्रॉनला तुम्ही 13.2 इलेक्ट्रॉन व्होल्टची एनर्जी दिलीत तर तो इलेक्ट्रॉन टपकन बाहेर येणार. ओके, ही झाली ग्राउंड स्टेट. त्याच्यानंतर सेकंड इथले इलेक्ट्रॉन असणार. दिस इज अ ग्राउंड स्टेट, कारण फर्स्ट आहे ग्राउंडला आहे ना तो, ग्राउंड स्टेट. इकडे एक्साइटेड स्टेट याच्या पुढचे जे ऑर्बिट असणार सगळे एक्साइटेड स्टेट असणार, सगळे एक्साइटेडचे. मग आता इथे काय होतं बघा, जर आता सेकंडवाला किती आहे, सेकंडवाला -3.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट वगैरे आहे. जसं पुढे पुढे जाणार तशी एनर्जी त्याची कमी कमी, बाइंडिंग एनर्जी कमी कमी होत जाणार, आणि आपल्याला त्याला एनर्जी द्यायची आहे ती पण कमी कमी होत जाणार. ओके, पहिल्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन आहे त्याला जर बाहेर काढायचे असले तर सगळ्यात जास्त एनर्जी द्यावी लागणार, नंतर कमी एनर्जी द्यावी लागणार. जसं बाहेरच्या ऑर्बिटला जाणार तशी ती एनर्जी इन्फिनिट होणार, एकदम इझिली पूल करू शकतो आपण. बघा, जेव्हा आपण एखादा ॲटम्स आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो तेव्हा तो काय करतो, या स्टेटमधून ग्राउंड स्टेटला उडी मारतो किंवा ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटला पण उडी मारतो. याला जर एनर्जी दिली तर इथून तो एक्साइटेड स्टेटला जंप करतो, आणि जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन आपण एनर्जी देतो आणि तेव्हा तो नेक्स्ट ऑर्बिटमध्ये एक्साइटेड स्टेटमध्ये जंप करतो तेव्हा तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन इमिट करतो. एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर ही एनर्जी आलेली आहे, त्या एनर्जीचा आपण बँड काढू. बँड काढण्यापेक्षा तुम्हाला बुक मधलंच दाखवतो एनर्जीचा बँड किती आहे तो. हा बघा, हा आहे एनर्जीचा बँड. पहिली ही बघा, ही फर्स्ट ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये एनर्जी 13.6 आहे. आता फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिट याच्यामध्ये एनर्जी बँड भरपूर मोठा गॅप आहे. ओके, जसं जसं तुम्ही बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जाल तसा तसा एनर्जी बँड बघा, याची जी विड्थ आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये गेला तर आयोनाइज्ड ॲटम भेटतो. आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत हे पूर्ण डिटेलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवायचा आहे. पुढचा फॉर्म्युला फक्त छोटासा पार्ट राहिलेला आहे, 1/λ हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. कुठला आहे, हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये आपण बघितला होता तो फॉर्म्युला. तर इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला कळलं असेल एनर्जी कशी तयार होते, इलेक्ट्रॉनची किती असते. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामच्या दृष्टीने. आणि ही जी डायग्राम मी तुम्हाला दाखवली ट्रान्झिशनची, एनर्जी बँड दाखवले, ती नुसती डायग्राम सुद्धा 2 मार्काला विचारतात. ती डायग्रामची प्रॅक्टिस करा, आणि जर तुम्हाला एनर्जी मी जी कशी काढली ते जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर कमीत कमी पाटीवरती किंवा एका व्हाईट बोर्डवरती 5 वेळा प्रॅक्टिस करायला लागणार. त्याशिवाय हे तुमच्या हातामध्ये डेरिव्हेशन बसूच शकत नाही. कारण डेरिव्हेशन ही जे आहे त्यातले जे कॉन्स्टंट टर्म आहेत ते लक्षात राहत नाहीत. तुम्हाला त्याची सुरुवात करता आली पाहिजे की एनर्जी सांगितले तर पहिली स्टेप कुठली आहे, तर बोहर्स पॉस्ट्युलेट आपण यूज केलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रेडियसचा फॉर्म्युला आपण इन्क्लूड केला होता. हे तिथं जाऊन आठवलं पाहिजे. त्यासाठी रेडियसचा फॉर्म्युला पाठ पाहिजे, त्याच्यावर डेरिव्हेशन करणार कसं. ओके, तर अशी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तयारी करा, नक्कीच तुम्हाला हे डेरिव्हेशन इझी जाईल. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वेट करा. गुड बाय.